जय शिवराय भावांनो, मी अजिंक्य आणि स्वागत आहे तुमचं आपल्या माणसाच्या कट्ट्यावर, ज्याचं नाव आहे अजिंक्यचे व्लॉग्स. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इकडे आमचे हे बघा, हे कांगडे मामा, हे घाटे मामा आणि इकडं पाटील मामा. आणि आम्ही इथं बसलो आहे आता सध्याला. टेम्पो यायला लागला आहे आणि इकडे पाठीमागं बघू शकता तुम्ही, आम्ही कुंड्या इथं कॉलेजच्या घ्यायला आलतो. कार्यक्रम होता त्या दिवशी ठेवल्या होत्या रविवारी. आणि आता 10 कुंड्या आहेत बघा, इथल्या दिसतात ना मागच्या, त्यावाल्या कुंड्या. तो टेम्पो यायला लागला आहे ना, तर मग टेम्पोतनं आम्हाला घेऊन जायच्या त्या नर्सरीत. आम्ही नर्सरीतनं कुंड्या डायरेक्ट इथं आणत असतो. जिथं कॉलेज आहे ना, ज्या कॉलेजला कार्यक्रम आहे तिथं आणत असतो. आणि परत कार्यक्रम झाला की कुंड्या ठेवत असतो. बरोबर आहे ना कांगडे मामा? बरोबर बरोबर आहे म्हणते. इकडं आता पुढचा नजारा बघू शकतो तुम्ही मित्रांनो. हे कॅम्पस आहे, इकडं पलीकडे आहे ते फुटबॉल ग्राउंड आहे मोठं लट. आणि तिकडं रस्ता आहे, तिकडे बघू शकता ती इलेक्ट्रिक गाडी चालली आहे. ती फक्त भारतीय विद्यापीठामध्येच कॉलेजमधल्या पोरांना माणसांना असते. आणि इकडे हे कॉलेज आहे, होमिओपॅथिक कॉलेज आहे हे मोठं. असे बरेच कॉलेज आहेत कॅम्पसमध्ये. आणि इकडे बघू शकता इकडंच झाडं बिडं लावलेली आहे ती सगळी. होमिओपॅथिक कॉलेज भारतीय विद्यापीठ पुणे. तर भावांनो, आता वाजलेले जवळजवळ 11 आणि आणखीन टेम्पो नाही आला. आम्ही किती वेळ वाट बघतो, आता शिका अर्धा तास झालाय. टेम्पो ट्रिपला गेलाय वाटतं. तर भावानं बघा, ते तिकडं कुंड्या ठेवलेल्या तशा जायच्या. आता आम्ही टेम्पोत बसला होता, आम्हाला अर्जंट बाहेर जायचं काम आलंय. आणि हे बघा, हे घाटे आहेत, घाटे मामा आहेत. ते तुमचं काय नाव हो, तुम्ही कोण आहो? हां, हे देशमुख मामा आहेत. आणि आपले श्रीकांत मामा आहेत, एक खिलारे मामा आहेत. आणि हे काय तुमचं नाव काय? हागे मामा आहेत. तर बघा, आता ह्यांनी डबा घेतले तर सगळं ह्यांचं डबं घेतलं तर. आणि माझा डबा विसरलाय. आता खास कर मी ड्रायव्हरला सांगतो की ड्रायव्हर काका अरे काहीतरी चांगलं कर जीवनात, नाही जनाची तर मनाची तर ठेव. पाटील काका, तुम्हाला फोन का नाही हो? फोन का नाही तुमच्याकडे? कळत नाही का आपला? कळत नाही. हां, तीच की मोठा फोन. मग बारका बटनाचा ठेवायचा 1000 रुपयावाला. तर मित्रांनो बघा, आता जवळजवळ 5 वाजत आले त्या. आणि सगळा परिसर आम्हाला झाडायचा असतंय. निघताना इकडं कावळा मरून पाललाय. 2 दिवस झाले इथं कावळा मरून पडलाय. उन्हानं मरून पडते ते, भयंकर ऊन आहे. उन्हामुळं कावळं मारते.